छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल लिलाव प्रकरण सध्या चर्चेत आहे। संजय राऊत यांनी संजय शिरसाटांवर एकाहून एक गंभीर आरोप केले, एक से बढ़कर एक दावे केले। संजय शिरसाट यांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं, पण हॉटेल लिलावाच्या प्रक्रियेतून माघार सुद्धा घेतली। सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप राऊतांनी केलाय, तर मराठी माणसाला मोठं होऊ दिलं नाही असा आरोप शिरसाटांनी राऊतांवर केलाय। काय घडलं दिवसभरात पाहूया। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या। कोण शिरसाट सोडून द्या, चला असे खूप येतात आणि जातात। माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। मी आरोप नव्हता केला, मी काही प्रश्न विचारले। जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात, दलाल लोक, त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशूळ म्हटलंय। माझं ऑब्जेक्शन प्रोसेसवर आहे। एवढा मी चक्रम आहे थोडा। मुख्यमंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की या मंत्र्यांची चौकशी होणार आहे की नाही। शिवसेनेच्या 2 संजयमध्ये वीट्स म्हणजेच वेदांता हॉटेलवरून सुरू असलेल्या सामन्यानं नवं वळण घेतलंय। हॉटेल वीट्सच्या निविदा प्रक्रियेमध्ये संजय शिरसाटांना फायदा झाला असा आरोप संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी केला होता। त्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय संजय शिरसाटांनी जाहीर केलाय। त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांवर स्पष्टीकरण शिरसाटांनी दिलंय। मराठी माणसाला मोठं होऊ दिलं जात नाही असा आरोप करत बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा असं आव्हानही केलंय। जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात, दलाल लोक, त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशूळ उठलाय। मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना, मग तुम्ही आरोप करा ना। तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110चा आहे ना, 100ला भरा। 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेल। संजय राऊतांना चुकीची माहिती पुरवली गेली असा आरोप संजय शिरसाट यांनी केला। मात्र संजय राऊतांनी आपली फटकेबाजी सुरूच ठेवली। शिरसाट यांच्या मुंबईतील 72व्या मजल्यावरील घराचा उल्लेखही केला। मी आरोप नव्हता केला, मी काही प्रश्न विचारले होते। आरोप कशा करता करायचे? खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या आधारावर आपली मराठी मुलं, मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत, उद्योग करावेत, ही आमची भूमिका आहे। सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका, एवढीच आमची भूमिका आहे। अरे कोण शिरसाट सोडून द्या, चला असे खूप येतात आणि जातात। छत्रपती संभाजीनगरमधील संजय राऊत यांचे कान आणि डोळे म्हणजे अंबादास दानवे म्हणजे संजय शिरसाट यांचे स्थानिक आणि जुने स्पर्धक। वीट्स प्रकरणावरून दानवेंनी आपल्या टीकेला आणखी धार लावली। माझं त्यांना आव्हान आहे की 5 भागीदार कोण आहेत, कारण ते असं बोललेले माझ्याकडे रेकॉर्ड आहे की हे 5 भागीदार मिळून पैसे कुठून आणणार। तर त्यांनी सांगितलं की 5 भागीदार मिळून 3-3, 4-4 कोटी आम्ही एकत्र बनवू। मला असं वाटतं मराठी माणसांनी निश्चित एक हॉटेलने 10 हॉटेल घ्यावे, कारण ते हॉटेलसुद्धा एका मराठी माणसाकडेच आहे माझ्या माहितीप्रमाणे। पण ते तुम्ही घ्यावं, त्याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे। माझं ऑब्जेक्शन प्रोसेसवर आहे। ज्या हॉटेल वीट्सच्या लिलावावरून हा सगळा वाद सुरू झाला त्याचा इतिहास पाहूया। रमेश हवेली हे वीट्स हॉटेलचे मालक आहेत। हवेलींनी धनदा कॉर्पोरेशन स्थापन करून तिचे शेअर्स विकले। भागधारकांना काही काळ परतावा दिला, पण दिवाळखोरीमुळे नंतर तो बंद झाला। न्यायालयात तक्रार केल्यानंतर सरकारकडून हॉटेलची जप्ती करण्यात आली। 2018 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर हॉटेलचं 85.92 कोटी इतकं मूल्यांकन झालं। बाजारभाव 85.92 कोटी असला तरी रिअल एलिजिबल किंमत 64.53 कोटी रुपये निश्चित झाली। 2019ला पहिला लिलाव झाला, 76 कोटी किंमत होती, प्रतिसाद मात्र 0 आला।
2019ला दुसरा लिलाव झाला, किंमत 64.53 कोटी, प्रतिसाद पुन्हा एकदा शून्य. 2021ला तिसरा लिलाव झाला, किंमत 64.53 कोटी, प्रतिसाद शून्य. 2022 मध्ये चौथा लिलाव झाला, 64.53 कोटी किंमत, प्रतिसाद मात्र शून्यच. ठेवीदारांच्या विनंती आणि कोर्ट आदेशानंतर हॉटेलचे 2 भाग झाले. हॉटेल आणि हॉटेल समोरील रिकामी जागा असे 2 भाग झाले. हॉटेल लॉनची किंमत 17.67 कोटी तर हॉटेलची किंमत 46.85 कोटी निश्चित झाली. नोव्हेंबर 2022ला पुन्हा लिलाव झाला, मात्र प्रतिसाद शून्य आला. डिसेंबर 2024 मध्ये 6व्यांदा लिलाव झाला, पण प्रतिसाद नाहीच. मे 2025ला 7वा लिलाव झाला, किंमत 64.53 कोटी, पण हवेलींची कोर्टात धाव. हॉटेलची किंमत कमी आहे हा हवेलींचा आक्षेप कोर्टानं फेटाळला. 8व्या लिलावात तिघांकडून उत्सुकता, निविदाही भरल्या. शिरसाटांच्या सिद्धांत मटेरियलकडून 64.83 कोटींची बोली, लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम कडून 64.72 कोटींची बोली, कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कडून 64.62 कोटींची बोली. बोलीची 25% रक्कम 21 मे तर 75% रक्कम पुढील 90 दिवसात भरण्याची अट. लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार अशी घोषणा शिरसाट यांनी केली असली तरी ते त्यांच्यासाठी सोपं नसेल. त्यासाठी 20 लाखांचा भुर्दंड त्यांना बसेल अशी माहिती एसडीएमने दिली आहे. जी कंपनी किंवा जो व्यक्ती हायेस्ट बोली लावतो त्यांना 25 जी बोलीची जी रक्कम आहे त्याच्या 25% रक्कम ही 30 दिवसामध्ये आमच्याकडे भरावी लागते आणि उर्वरित 75% रक्कम ही पुढच्या 3 महिन्यामध्ये भरावी लागते. जर यांनी वेळेत 25% रक्कम जर वेळेत भरली नाही किंवा उर्वरित 75% रक्कम भरली नाही तर त्यांचा जो आमच्यासोबत जो ई ऑक्शनचा जो क्लेम आहे तो त्यांचा क्लेम संपुष्टात येतो आणि त्यांनी जी EMD आमच्याकडे भरलेली आहे, किती रुपयांची EMD? 20 लाखाची EMD आहे, ती आम्ही जप्त करून घेऊ. 2 संजय मधील या वादात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्या घराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि आता मुलाच्या हॉटेलची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. ज्या तऱ्हेने 64 कोटी किती कोटीचं त्यांचं घर आहे हे तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांनी स्वतःच एक व्हिडिओ करून टाकलेला आहे की माझ्या घरातून संपूर्ण मुंबई दिसते आणि कशा तऱ्हेने ते घर आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी ना. एका ठिकाणी मुख्यमंत्री महोदय सांगतात की मी सगळ्यांची चौकशी करणार, पारदर्शक कारभार देणार, स्वच्छ कारभार देणार. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की या मंत्र्यांची चौकशी होणार आहे की नाही. विट्स हॉटेलच्या व्यवहारामध्ये सत्तेचा गैरवापर होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यात तथ्य नसेलच असं कोणी म्हणणार नाही, पण मराठी माणसासाठी, जनहितासाठी या प्रकरणात आरोप केले जात आहेत असं सुद्धा कोणी म्हणणार नाही. दोन्ही शिवसेनेतील नेत्यांच्या इगोचा, सुप्त संघर्षाचा, शहाकटशहाचा हा भाग म्हणूनच याकडे बघावं लागेल. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.